तिचं सर सगळ्यावर संशय, पण तसं काही नाहीये. ती स्वतःहून मार खाऊन आली, तिनं सगळ्याला दाखवलं की मला ह्यांनी मारहाण केली, पण तिला कुणीच मारहाण केलेली नाही. आणि तिचं चाललं पिकरसाठी आमचं एकदम मंदिरासमोर घर आहे, आम्हाला काही त्याचा त्रास होत नाही. आणि तिचं घर कुठे आहे आम्हाला काही माहित नाही, पण ती म्हणते की आम्हाला स्वतःहून त्रास होतो. गिरणीसाठी गिरणी लोकांनी काय खायचं? एकतर शेतात बाया गेलेल्या असतात, ते एकतर 8 वाजता घरी येत नाहीत. 8 वाजून स्वयंपाक हे करायचं का दळायलाच जायचं गिरणीमध्ये, आणि नंतर उशिरा गेली की ती बंद करते. मग खायचं काय गावातल्या लोकांनी? ग्रामपंचायतमध्ये सेवक म्हणून काम करतात. 11 वाजता येते, दरवाजा वाजवती, का काही कार्यक्रम असला मंदिरापाशी की पण तिथे जाऊन बंद करायला हवा म्हणून तर आमच्या इथं येऊन ही करते, जो म्हणजे धमक्या देते. मग हे तिचं हे का मग नाही बंद करायला गेलं की अशा मग खोटे आरोप करून त्यांना हे करते. त्यांनी 10 जणांविरोधात मारहाणीचा एक गुन्हा पण दाखल केलेला आहे. हो ना, मग त्याच्यामुळेच ना मग ती नाही बंद करायला ती गेले की मग सेवक आहेत म्हणती जाऊन बंद करायला. मग हिला देवाचा पण त्रास होतोय का? हे सगळं म्हणजे सगळं खोटच आहे. हे तर त्यांच्या घरच्यांनीच मारून ते सगळं हे केले. ती झाली वकिली, आणि वकिलीच्या जोरावर तिला माहिती की कायदा कसा चालवायचा आणि कसा फिरवायचा. त्याच्यामुळं अगणित खोटे गुन्हे दाखल केले तिने. माझ्यावर स्वतः अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला दुसऱ्याच्या हातानं. त्याच्यात अक्षरशः कोर्टात साक्षीदार सुद्धा आले, हजर झाले नाहीत, आणि निर्दोष निघालो आम्ही. दुसरा गुन्हा माझ्या मुलावर 307चा केला. त्याची बायको म्हणजे त्या पुरीची वकिलीची आई, त्यांच्या घरच्या मॅटरनं मेंटल असल्यामुळं ती विष पिली, आणि विष प्याल्यावर त्यानं दवाखान्यात आल्यावर सुरुवातीला तिच्या नवऱ्यानं सांगितलं, म्हणजे त्या पुरीच्या बापानं सांगितलं की माझी बायको घरच्या कलहामुळं विष पिली. आणि त्याच्यानंतर डिस्चार्ज घेताना त्यांनी 307चा गुन्हा 7-8 लोकांवर केला. म्हणजे ही वकिलीनं असल्यामुळं सगळे गुन्हे कसे फिरवायचे ती त्याला पक्क पाठ आहे. तिसरा गुन्हा त्या चुलतीचा त्यानं विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. आज 10 माणसं त्याच्यात आहेत. तुम्हाला सांगतो, प्रत्येक गोष्टीत ती पोरगी कायद्याचा अडसर घेती. आत्ता जी गुन्हा दाखल केला आहे त्या गुन्ह्यात त्या पोरीला गावकऱ्या कोणी मारलं नाही, काही नाही. त्यांच्या आपसात भांडणं झाले ते त्यांची, ती कुठं झाले ती बी पत्ता नाही आम्हाला. आणि ती गुन्हा मात्र 10 जणांवर दाखल केले. ते संपूर्ण खोटे आहेत असं आमचं म्हणणं आहे. तिचं म्हणणं आहे की तिच्यावर आरोप झालेला आहे, पण हा आरोप खोटा आहे. तिनंच मारलंय, तिला स्वतःच्या घरच्यांनी मारलंय तिला, आणि बाकीच्यांना आरोप करते. म्हणजे आमचे माणसं काय येडे आहेत का तिला मारायला? मग बायांनी मारलं नसतं का तिला? माणसं कशाला जातील मारायला तिला? आम्हाला गिरणीचा पण तिला प्रॉब्लेम व्हायला, आम्ही पिठं कुठून जाऊन आणायचे? 7ला चालू करतात गिरणी, लगेच 8ला बंद करा म्हणून येते. जी चालक आहे त्याला पण शिव्या देतात, बाहेर खाऊ काही बी असल्या घाण शिव्या देतात त्यांना येऊन. मग ती गिरणी बंद करतात. ती झाला प्रॉब्लेम, तिला पिकरचा प्रॉब्लेम आहे. हनुमान जयंती होती आता 2 दिवसाखाली, तिनं ती पण बंद करायला लावली. म्हणजे संस्कृती करायचीच नाही का? असं गावामध्ये काही धार्मिक कार्यक्रमच करायचे नाहीत का? पहिले ह्याच्या अगोदर पण गुन्हे दाखल झाले. एक 302चा गुन्हा दाखल झाला होता ह्याच्या अगोदर, म्हणजे काही काळानंतर. तर एक तिच्याच आजोबाला मारून तिनं दुसऱ्यावर गुन्हा दाखल केला की हा मर्डर आहे म्हणून. तो गुन्हा सिद्ध पण झाला की ज्यांच्यावर आरोप केला होता की ते खोटा आहे म्हणून. तरी पण तिला कळत नाही. तरी पण आता तिनं 10 लोकांना अजून अडकलेलं आहे. अर्ध्या गावावर गुन्हे दाखल केलेत तिनं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.